नमस्कार, वेलकम आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आपलं नातं। तर मित्रांनो, आज आम्ही जाणार आहे चौसाळा। तिथे आहे शंकरजीचं मंदिर आणि मी तुम्हाला ते दाखवणार आहे। तर व्लॉग मध्ये कंटिन्यू राहा। का तू जायचं नाही का फिरायला? जायचं कुठे? हे तुला माहित नाही, चौसाळा चाललो आपण। हा, तू कुठे चाललाय? जंगल मध्ये काय बघायला? टायगर? हा, चला आपण टायगर बघू। हे बघ, मम्मा कुठे? मम्मा तर यायची। चला बसा, पप्पा सोबत कोण येणार आहे? आमच्या इकडलं प्रसिद्ध ठिकाण आहे आणि त्याला आपण चाललेलो आहे चौसाळा देवस्थानाकडे। तर बघू शकता तुम्ही रस्ता कसा आहे। आणि आज भरपूर गर्दी आहे, लोकांची ये जा चालूच आहे। श्रावण महिना असल्यामुळे इथे लोकांची भरपूर गर्दी असते। हा एरिया आहे आणि बघू शकता अतिशय निसर्गरम्य वातावरणामध्ये हे मंदिर वसलेलं आहे। आणि आम्ही 4 वाजता आता देवस्थानामध्ये चाललेलो आहे। तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहे चौसाळा। तर चला आता तुम्हाला व्ह्यू दाखवू।
ओके. छान वाटत आहे. व्ह्यू एकदम स्टेशन सारखा निसर्गरम्य वातावरण आहे. बघितलं का घनशू? काय आहे हे? मंकी नाही, हे काय आहे मला सांग. ते बघ हिल्स खूप सारे. काही कामं नाही आहे तुम्हाला. तुला नाही बघायचं काय कुठू? काय जायचं आहे का तिथे? खाली उतरायचं आहे. जर मग उडी मारली खूप सारे पडशील ना. आणि हो मित्रांनो, आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा आमच्या शाळेच्या ट्रिप्स यायच्या इथे. आणि आता तेवढ्या बऱ्याच वर्षानंतर मी इथे आलेली आहे. आणि बघू शकता तुम्ही, हे आमच्या यवतमाळचं सर्वात सुंदर एक ठिकाण आहे. याला आमचं यवतमाळचं हिल स्टेशन सुद्धा म्हणतात. आणि इथे काळातलं एक मंदिर सुद्धा आहे. हे शंकरजीचं मंदिर आहे. आणि श्रावण महिन्यात इथे विशेषतः खूप भाविकांची गर्दी असते. आणि बघा, आज संडे असून सुद्धा इथे भरपूर गर्दी आहे. आणि यवतमाळहून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरावर आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे भाविकांची किती गर्दी झालेली आहे. आणि हे पाठीमागचं मंदिर आहे. आणि बघू शकता तुम्ही, आणि लोक इथं फोटो सेल्फीसाठी स्पेशली येत असतात, कारण इथला व्ह्यू खूप चांगला आहे. आणि आज संडे होता, त्यामुळे सुट्टी होती मुलांना, म्हणून फिरून यावं म्हटलं म्हणून. आणि स्पेशली श्रावण महिना पण होता, तर त्याच्यामुळे ठरवलं की आज आपण चौसाळा जायचा. आणि नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण जाणार आहे येडाबारा धरण. तर ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि तिथे येडाबाराचा म्हणजे धबधबा आहे तो, तर आपण आता नेक्स्ट व्लॉगमध्ये तिथे जाऊ. घनदाट जंगल आहे आणि हे मागे खाई आहे. एक मिनिट, मी बॅक कॅमेरा खाली खूप घनदाट जंगल आहे. आणि हा माझा मुलगा इथे खूप गडबड करत आहे. हा बिलकुलही थांबत नाही आहे. आणि याला बघावं लागते खूप, कारण याला भीती कशाचीच नाही वाटत. हा बिलकुल घाबरत नाही कोणत्याच गोष्टीला. देवयानी, कसं वाटत आहे? तर मित्रांनो, असं होतं हे चौसाळा दर्शन. आणि फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. आणि आता आपण जाणार आहे घरी. तर चला तू नाही येत का घरी? मग तू इथेच थांबते का? आम्ही चाललो आहे घरी आता.
मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, तुम्हाला जर माझे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. तुमचा एक सबस्क्राईब आणि तुमचा एक लाईक मला दुसरे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. तर मित्रांनो, चौसाळ्यावरून आता आम्ही सरळ आलेलो आहे घरी. आणि इथे आता आम्ही आलो आहे दर्डा नाका. दर्डा नाक्यावर आता आम्ही पाणीपुरी खाणार आहे. आणि पाणीपुरी खाण्या झाल्यावर लगेच आता आम्ही घरी जाणार आहे. तर दाखवते तुम्हाला. हे बघा, ही कशी पाणीपुरी खात आहे. कैसी लग रही फ्री की पाणीपुरी? लाज येत आहे. गुडिया, कशी वाटत आहे फ्री वाली पाणीपुरी? सारवा, कसं वाटत आहे? अच्छा वाटत आहे. अच्छा अच्छा दिखाना तुम्ही भेटायचीच टाकायची एक नंबर.